स्वतः राहुल गांधी हे दाखल झालेले आहेत। राहुल गांधी यांची ही भारत जोडो न्याय यात्रा आहे आणि या यात्रेदरम्यान आपण बघतोय मोठ्या संख्येने आदिवासी बांधव हे देखील नंदुरबार मध्ये आहेत। होळी पूजन इथे होताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि राहुल गांधी हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्या स्वागतासाठी इथे मोठ्या संख्येने अर्थातच काँग्रेसचे सर्व मोठे नेते कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि आदिवासी बांधव हे देखील त्यांचं स्वागत करण्यासाठी इथे उपस्थित आहेत। तर त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला तसंच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात हे देखील उपस्थित आहेत। होळी पेटवण्यात आलेली आहे या ठिकाणी आणि इथेच सर्व आदिवासी बांधव सुद्धा स्वागतासाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। राहुल गांधी नंदुरबारमध्ये दाखल झालेले आहेत आणि नंदुरबारमधून ही थेट दृश्य आपण बघतोय। स्वतः राहुल गांधी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। थेट दिल्लीवरनं ते महाराष्ट्रामध्ये दाखल झाले। अधिक माहिती घेऊयात नंदकिशोर गावडे आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, काय अधिक माहिती? नक्कीच राहुल गांधी यांचं अवघ्या काही मिनिटांपूर्वी नंदुरबार शहरामध्ये जंगी असं स्वागत करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि राहुल गांधी पारंपरिक आपण बघतो नंदुरबार शहर आणि नंदुरबार संपूर्ण जिल्हा हा आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। या ठिकाणी जे पारंपरिक नृत्य असते किंवा पारंपरिक जी परंपरा आहे होळी जाळण्याची, ती पारंपरिक परंपरा जी आहे ती होळी जाळून आता राहुल गांधी हे स्टेजकडे गेलेले आहेत। थोड्याच वेळात जे ध्वज हस्तांतरित जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी राहुल गांधी हे व्यासपीठावरती दाखल होणार आहेत। त्यानंतर ते संपूर्ण कार्यकर्त्यांना, नागरिकांना, सर्वसामान्य नंदुरबारकरांना संबोधित करतील। मात्र त्याच्या जर पाहायला गेलं तर ढोल ताशा किंवा इतर पारंपरिक पद्धतीनं राहुल गांधी यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलेलं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत नंदुरबार शहरामध्ये जवळपास 70% लोक ही आदिवासी लोक राहतात। त्यामुळे इथली परंपरा कुठेतरी राखण्यासाठी स्थानिक आमदारांकडून हे नियोजन करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर शिक्षणासाठी सुद्धा अवघे 15 दिवस शिल्लक राहिलेले आहेत की त्या अगोदर जर पाहिलं तर हा संपूर्ण जो सोहळा आहे तो राहुल गांधी यांच्या उपस्थितीत सुरू केलेला आपल्याला पाहायला मिळते। खरं तर ढोल ताशांचा मोठ्या गजर राहुल गांधी हे स्टेजच्या दिशेनं निघालेले आहेत। थोड्याच वेळात ध्वज हस्तांतरितचा कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आहे। त्यानंतर